पालघरच्या भोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये गॅस गळती झाली आहे। भगरिया केमिकल्स कंपनीत गॅस गळती झालेली आहे। ओलियम वायूची गळती झाल्यामुळे कामगारांसह स्थानिकांचीही पळापळ झालेली आहे। अग्निशमन दल घटनास्थळी सध्या पोहोचलेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। भोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये दुर्घटनांचं सत्र काही केल्या थांबत नाही असंच दिसतंय। पालघर एमआयडीसी मध्ये ही गॅस गळती झालेली आहे आणि त्यामुळे स्थानिक तसंच कामगार जे आहेत त्यांची पळापळ सुरू झालेली आहे। भोईसर तारापूर मध्ये जी एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मध्ये गॅस गळती सुरू झालेली आहे। ओलियम या वायूची गळती झाल्यामुळे कामगारांसह स्थानिकही घाबरलेले आहेत, दहशतीत आहेत आणि या परिसरातून ते बाहेर पडत असल्याचं दिसतंय। रुपेश पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। रुपेश, काय अधिकची माहिती? नक्कीच तारापूर औद्योगिक वसाहतीतील भगेरिया केमिकल या कंपनीला ची वायू गळती जी आहे ती साधारणतः 2:15 वाजेच्या सुमारास झाली। तब्बल आता 1 तास झालाय ही वायू गळती जी आहे ती सुरूच आहे। अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत। जिल्हाधिकारी यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मात्र बाजूच्या कंपन्या देखील खाली करण्यात आलेल्या आहेत। डोळ्याला जळजळ आणि घशाला खाज येत असल्याचं एकंदरीत लक्षणे जी आहेत ती दिसून येत आहेत। मात्र तुर्तास अग्निशमन दलाकडून वायूगळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। बिलकुल, धन्यवाद रुपेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पालघर एमआयडीसी मध्ये गॅस गळती झालेली आहे आणि यामुळे लोकांना डोळे चुरचुरणं, घसा दुखणं असे लक्षणं देखील दिसू लागलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात कामगार आणि स्थानिक या परिसरातून बाहेर पडलेले आहेत। पळापळ सुरू असल्याचं दिसतंय। पालघर एमआयडीसी मधील कंपनीमध्ये गॅस गळती झालेली आहे।